39 वर्ष या फोर्ट विभागात स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाच्या तर्फे शिवजयंतीच्या अगोदर किंवा शिवजयंतीच्या सुमारास हे शिवराय संचलन आयोजित केलं जातं। हे शिवराय संचलन आयोजन त्याचं आहे, त्याचं कारण म्हणजे हा फोर्ट म्हणजे संपूर्ण इथे सर्व बँका, LIC, इतर सगळे ऑफिसेस ज्याला म्हणतात त्या ठिकाणी आमचा कार्यभाग चालतो। आमच्या लोकाधिकार समित्या आहेत। आम्ही या ठिकाणी अनेक आंदोलनं केलेली आहेत। मराठी माणसांना नोकरीकरता 80% प्राधान्य मिळालं पाहिजे आणि जिथे जिथे मराठी माणसांवर ह्या फोर्ट विभागात अन्याय झाला आहे तिथे तिथे लोकाधिकार समिती महासंघाच्या आमच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे। आणि मग एक भव्य जो आमच्या याच्यामध्ये अध्यक्ष सुधीर जोशी होते त्यावेळी त्याच्यामध्ये आणि कीर्तिकारांच्या डोक्यामध्ये आलं की आपण इथे फोर्टमध्ये बाकीच्या ठिकाणी शिवजयंतीच्या मिरवणुका निघतात तसं या फोर्टमध्ये आपण सर्व काम करणारी माणसं या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात शिवरायांचं संचलन करायचं। त्याप्रमाणे गेली 25 वर्ष आम्ही ते करतोय आणि मोठ्या प्रमाणात मोठ्या दिमाखात आपण आता बघालच 4:30 वाजता विविध आमच्या आस्थापनेतले लोक इथे येतील, ढोल ताशे जे काय असतील तर त्यांच्या याच्यामध्ये पारंपरिक विषयामध्ये येतील आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात इथून रिझर्व्ह बँक ते गेट ऑफ इंडिया परत आमचं संचलन चालणार। संचलनामध्ये कोण कोण प्रमुख पाहुणे किंवा आमदार खासदार मंत्री कसं असतं, आम्हाला दरवर्षी आमचे कार्याध्यक्ष आहेत, आमचे अनेक नेते आहेत। महापौर होते ते महापौर येत होते, आता महापौर नाही आहे, पण अनेक आमचे आमदार खासदार जेवढे पदाधिकारी आहेत त्या मोठ्या उत्साहाने येतात इकडे। या फोर्टमध्ये बाकी कोण करत नाही आहे। लोकाधिकार समिती महासंघाच्या मार्फत एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवरायांचं संचलन आणि शिवाजी महाराजांचे मिरवणूक आपण ज्याला म्हणतो की आम्ही मोठ्या दिमागात इकडे करत असतो। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आजही उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आणि लोकाधिकार समिती महासंघाच्या या पदाधिकाऱ्यांच्या आणि सर्व कार्यकर्त्यांच्या शक्तीनं आज आपण पुढची वाटचाल करत आहोत। ही वाटचाल अशी सुरू राहणार आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून आज शिवछत्रपतींची आज शिवजयंती वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये आपण साजरी करतो आहोत। शिवछत्रपतींनी जो त्याग महाराष्ट्राचे आराध्य दैवत ते महाराष्ट्राचं नाही ते देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी या देशाला स्वराज्य काय असतं ते कसं मिळवायचं आणि सुराज्य कसा करावं याचे धडे दिले। ते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आमच्या लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीनं गेली 40 वर्ष या फोर्टमधनं मराठी माणसाचा आवाज दोन-दोन कसा आहे ते दाखवण्याचं काम करते। त्या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित आहात। देशाचं संविधान छत्रपती शिवाजी घातलेल्या अष्टप्रधान मंडळाच्या संस्कारातून स्वराज्य आणि सुराज्य कसं असावं याची चौकट कशी करतात, सर्वसामान्य माणसाला न्याय कसा मिळावा यासाठी भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी
संविधान निर्माण केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी तुमच्या आमच्या धर्मामध्ये मराठीचा श्वास दिला, मराठीचा ध्यान दिला, स्वर्गाचे कसं करावं हे शिकवलं, डोळ्यात भिडून उभं राहायला शिकवलं. पुनश्च एकदा जीवन संचलनाच्या माध्यमातून आपण एकत्र येण्याची गरज आहे. दानियल